जय गुरुदेव. तुमच्यापैकी बऱ्याच पालकांच्या समस्या असतील की मुलं मोबाईल बघतात, काय मोबाईलवर असतात. साधारण 18 वर्षापर्यंतच्या सुद्धा पालकांच्या या समस्या आहेत की मुलगा नुसता मोबाईलवर असतो, एक समस्या. दुसरी, कायम टीव्ही बघत असतो, दुसरी समस्या. खेळायला बाहेर जातच नाही, चिडचिड करणे, डिस्टर्ब असणे, खाण्यापिण्याचं तंत्र नसणे, जंक फूड जास्त खाणे, निरुत्साही असणे, ओबेसिटी वाढणे, मानसिक समतोल नसणे, हट्ट करणे. 12 वर्षाच्या पुढचा असेल तर नवीन वेगळ्याच वासनेच्या दृष्टीने पुढे जाणे. अशा विविध समस्यांनी आता पॅरेंट्स त्रस्त आहेत. मी नुसत्या समस्या सांगून होणार नाही, तर मी या सगळ्या समस्यांवर एक उपाय काढलाय. तो उपाय काय आहे तर मला एक सांगा, आता मुलांची दिनचर्या काय असते? सगळ्या रेग्युलर, आता जर अंदाज ओव्हरऑल थोड्याफार प्रमाणात कमी जास्त असेल तर सकाळी उठणे, स्कूलला जाणे, स्कूलमधनं येणे, आला की काही वेळ त्याला मधला मिळतो, मग ट्युशनला जाणे, ट्युशनवरनं आला की काही असेल वेळ तर ठीक, नसेल तर जेवणे, टीव्ही बघणे, मोबाईल बघणे, झोपणे, सकाळी उठणे, परत स्कूलला जाणे. आणि राहिलेला होमवर्क पण असतो रात्रीचा, तर होमवर्कची पण कामं किंवा काही प्रोजेक्ट दिलेली असतात स्कूलमधनं, ती प्रोजेक्टची कामं. म्हणजे साधारणपणे त्याचा सकाळपासून तर संध्याकाळपर्यंतचा हा जो वेळ आहे हा सगळा कसा चालू आहे तर अभ्यास अभ्यास अभ्यास. आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुलांना स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी कुठेही वेळ मिळत नाही. आणि ही सर्वांगीण विकास नाही. जे ज्ञान सकाळपासून संध्याकाळपर्यंत, अगदी स्कूलपर्यंत, अगदी ट्युशन मध्ये, म्हणजे स्कूल कमी पडतात की काय तर ट्युशन पण परत, आणि ट्युशन वरनं हा संध्याकाळी घरी पोहोचतो पूर्ण फ्लॅट झालेला असतो, याला जराही वेळ नसतो. आणि ह्याचाच परिणाम म्हणून आजकाल जी मुलं घडतायत ती फार वेगळ्या पद्धतीची घडतायत. मी मुलांसाठी एक नवीन प्रोग्राम तयार केलाय. हा प्रोग्राम म्हणजे मुलांना आधीच्या काळी दिलं जाणारं पूर्णपणे गुरुकुल प्रणाली, म्हणजे अगदी शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, भावनिक ह्या चारही विकासांवर पूर्णपणे काम करणे. याला नवीन प्रोग्रामला मी असं नाव दिलंय, रॅन्चो कमांडो अँड स्टडी कॅम्प. हा वर्षभर चालणारा प्रोग्राम असेल. म्हणजे इथे काय काय घेतलं जाईल, काय काय केलं जाईल, तर तुम्ही कुठल्याही स्कूलमध्ये असा, संध्याकाळी 3 तास तुम्ही इथे या प्रोग्राम मध्ये यायचं. वर्षभराचा पॅकेज असणार मुलांचा. इथे मुलांना त्यांचं शारीरिक कमांडो ट्रेनिंग दिलं जाईल, म्हणजे त्यांची शारीरिक डेव्हलपमेंट. कमांडो ट्रेनिंग म्हणजे जिम आणि वजन उचलणे नाही, तर शारीरिक डेव्हलपमेंट मधनं मानसिक डेव्हलपमेंट कडे जाणे. म्हणजेच दोरीवरनं चढणे, बॅलन्सिंग करणे, रोप क्लाइम्बिंग करणे, लॅडर क्लाइम्बिंग करणे, जम्पिंग करणे, स्विमिंग करणे, ट्रेकिंग करणे, हे जे काही कमांडो ट्रेनिंग मध्ये घेतले जातात ते मुलांच्या वयाच्या लेवलनुसार मी त्यांच्यासाठी एक उपलब्ध करून देतोय. मी हे पूर्ण क्षेत्र देवाच्या रानात जिथे आरजी स्कूलचं काम चालू आहे तिथे एक पट्टा पूर्ण ह्या ट्रेनिंग साठी ठेवलाय. म्हणजे जे कमांडोंना ट्रेनिंग दिलं जातं तेच ट्रेनिंग मुलांना त्यांच्या लेवलला दिलं जाईल. याच्या स्पोर्ट्स पण असणार, मुलांना बऱ्यापैकी स्पोर्ट्स दिलं जाईल. ह्या प्रोग्राम मध्ये मुलांना मेडिटेशन पण शिकवलं जाणार आहे, ध्यान धारणा पण शिकवले जाणार आहे, संकल्प शक्ती पण शिकवले जाणार आहे, मंत्र साधना पण शिकवले जाणार आहे, गायत्री मंत्राचा वापर पण शिकवला जाणार आहे, गायत्री मंत्राचा उच्चार पण शिकवला जाणार आहे, यज्ञ शिकवलं जाणार आहे, अग्निहोत्र शिकवलं जाणार आहे. आता तुम्ही म्हणाल त्यांच्या अभ्यासाचं काय, तर मी एक अशी पद्धती शिकलोय माझ्या गुरूंकडनं म्हणा किंवा आणखीन कुठनं म्हणा, की ज्यातनं पूर्ण अख्खं पुस्तक सबकॉन्शियस माइंड मेथडॉलॉजी द्वारे मुलांसाठी फॉर एव्हर, म्हणजे लाईफ टाइम स्मरणात राहील अशा पद्धतीने आपण ते देऊ शकतो. वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्या, ती पद्धत मी इथे वापरणार.
म्हणजे मुलांचा अभ्यास पण केला जाईल त्या 3 तासाच्या ह्याच्यात वेगळ्या पद्धतीने, आणि संशोधनातनं शिकवण्याचं पण त्यांना तिथे केलं जाईल. प्लस त्यांचं कमांडो ट्रेनिंग म्हणजे त्यांचं शारीरिक आणि मानसिक कणखरपणा, आतनं मुलं कॉन्फिडंटली या जगात उतरू शकतील अशा पद्धतीने. म्हणजे शिवाजी महाराजांना जे ट्रेनिंग दिलं होतं ते काय होतं, म्हणजे तलवार चालवणे पण शिकवलं होतं, दऱ्याखोऱ्यात फिरणं पण शिकवलं होतं, ट्रेकिंग पण शिकवलं होतं, रोज नवीन नवीन खेळ ते खेळायचे, त्या खेळातनं पण ते शिकत होते. तुम्ही विचार करा की शिवाजी महाराजांना फक्त शाळा आणि ट्युशन एवढंच जर शिक्षण दिलं असतं तर शिवाजी महाराज तयार झाले असते का? नसते झाले. त्याच्या व्यतिरिक्त त्यांना एक शिक्षण मिळालं, आणि ते शिक्षण म्हणजेच कमांडो ट्रेनिंग, जे मानसिक, बौद्धिक, शारीरिक, भावनिक, आध्यात्मिक या लेवलवरचं शिक्षण. अशा पद्धतीचे एक प्रोग्राम मी तयार करतो. ह्या प्रोग्रामचे 2 एज ग्रुप असणार, 7 ते 10 आणि 10 ते 18 वर्ष वयोगटात. म्हणजे कुठल्याही शाळेत तुम्ही असा संध्याकाळी 3 तास तुम्ही तिथे यायचं, आणि मी ही पद्धती राबवणार आहे नो प्रॉफिट नो लॉस या बेसिसवर. म्हणजे या प्रोग्रामसाठी जो काही खर्च लागतो, म्हणजे इथे काही कोच असतील, काही ट्रेनर्स असतील, काही शिकवणारे असतील, जे काही खर्च लागेल तो फक्त खर्चच तुमच्याकडनं घेतला जाईल. रॅन्चो कमांडो अँड स्टडी कॅम्प, RCSC, जिथे कमांडो ट्रेनिंग आणि मुलांचा अभ्यास, त्यांचा अकॅडमिक अभ्यास, त्यांचा वर्षभराचा सिलेबस हा नुसताच कव्हर केला जाणार नाही, तर त्याचं बेसिक त्यांना मजबूत करून दिलं जाईल. ह्या प्रोग्रामसाठी तुम्हाला आव्हान करतोय की तुमच्या मुलांना पाठवा, माझ्याकडे द्या, मी त्यांना तयार करतो. तुम्हाला काही करायची आवश्यकता नाही, मी तुमच्या मुलांची जबाबदारी घेतो, अभ्यासाची सुद्धा आणि त्यांच्या पूर्ण डेव्हलपमेंटची सुद्धा, विकासाची सुद्धा. तुम्हाला अजून काय हवं?